तुम्ही काका तुम्हाला जर आमदार व्हायचं असेल आणि सामान्य माणसाचा प्रश्न तिथं मांडावा असं वाटत असेल तर तुम्ही शेतकऱ्याची बाजू घ्या, मैदानामध्ये या. आणि त्यामुळे तुम्हाला माझी विनंती अशी आहे की सदाभाऊनी तुम्हाला निमंत्रण दिलंय. सदाभाऊंच्याकडे जागा चांगली रिक्त आहे, एकदम बिंदास करता येते. नसेल तर आमच्याकडे जागा रिक्त आहे. ते पण मला कानात बोलत होते डॉक्टर बच्चाव साहेब, एक तर गडी तिकडे घ्या नाही तर आमच्याकडे द्या. मला इथली राजकीय परिस्थिती माहित नाही. ही माणसं मी आजच पहिल्यांदा भेटलोय. परंतु तुम्ही ज्या पोटतिडकीनं भूमिका मांडताय तर तुम्ही मुख्य प्रवाहात येण्याची आवश्यकता आहे. तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्याचा फायदा लोकांना तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही योग्य ट्रॅक वरती असाल आणि तुमच्या सुद्धा शब्दावरतीच काम झालं पाहिजे. ना गोपीचंदला सांगायची गरज ना सदाभाऊला सांगायची गरज. तसा योग्य निर्णय. इथली मला राजकीय परिस्थिती माहित नाही, पण तुम्ही तो योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, कारण वेळ आपल्यासाठी थांबत नाही. मित्रांनो, आपल्या सतमाने गावाच्या निमंत्रणाचा मान ठेवून एवढ्या सगळ्या कामधंदा व्यापातून वेळ काढून आपल्या सत्कारासाठी हे दोघी मायबाप या ठिकाणी आलेत. म्हणून मी तमाम मालेगावकरांच्या वतीने, सतमाने वासियांच्या वतीने बाराबंकी यांचं सहर्ष स्वागत करतो. सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या गावात कोण आलं, आपल्या जीवनात कोण आलं याला महत्व नाही, परंतु आपल्या गावाच्या संकटासाठी, आपल्या वैयक्तिक संकटासाठी आपल्या मदतीला कोण धावून आलं, कोण आपल्या बरोबर उभं राहिलं आणि कोणी आपल्याला खंबीर साथ दिली याला खरं महत्व आहे. आणि ते संकट निवारण झाल्यानंतर ज्यांनी साथ दिली, मी दीपक दादाचं भाषण ऐकत होतो, मी ऐकलं. काहींनी काडीने औषध लावलं आणि काहींनी परिणामांचा विचार न करता विधान भवनामध्ये सुद्धा ठणकवून सांगणं, याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि त्याला शेतकऱ्यांविषयीची तळमळ लागते आणि वाघाचं काळीज लागतं. ते माझ्या या नेत्या सदाभाऊ खोतांमध्ये त्यांनी विधान भवनामध्ये हा प्रश्न मांडला आणि या सतमान्याचा ही जी दृष्ट लागली होती ही दृष्ट उतरवण्याचं काम. आणि अशा प्रकारचं काम या ठिकाणी ज्यांनी हे संकट मधून काढलं, म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या गावामध्ये कोण आलं, आपल्या जीवनामध्ये कोण आलं याला महत्व नाही. आपल्या गावाच्या संकटामध्ये आणि आपल्या संकटामध्ये कोण आपल्या बरोबर खंबीर उभं राहिलं त्याला महत्व आहे. ते संकट निवारण झाल्यानंतर त्याची कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांचा सन्मान करणं याला जास्त अधिक महत्व आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून या सतमाने गावाची जमीन आणि ही जमीन कसणारे ही लेकरं, ही अतिशय, या दोघी अतिशय गुणवत्ता आहे. ही जमिनीची गुणवत्ता आणि यांच्या संस्कृतांची माणुसकी आणि जमिनीमध्ये गुणवत्ता, या जर दोन गोष्टी बघितल्या तर या गावामध्ये हजाराने जर खर्च केला तर इथला शेतकरी लाखाने पैसे कमवतो. आणि लाखाने डाळिंब स्प्रेसाठी जर पैसा खर्च केला ज्या शेतकऱ्यांनी, तो करोडाने पैसे कमवतो. या नाशिक जिल्ह्यामध्ये जर करोडपती शेतकरी जर गाव कोणतं असेल तर ते माझं हे सतमान गाव आहे. हे सांगायला मला अभिमान वाटतो. म्हणजे या जमिनीची गुणवत्ता आणि यांची मेहनती श्रेष्ठ आणि यांचे संस्कारी श्रेष्ठ आणि त्या संस्काराचा भाग म्हणून तुमच्या उपकारामधून कुठून तरी कृतज्ञ मुक्त व्हावा, ही भावनेत आजचा हा सत्कार आहे. आणि या सतमाने गावामध्ये दुसरी गोष्ट, जिल्ह्यामध्ये जेवढे पुरस्कार मिळाले असतील, सगळ्यात जास्त जर शेती शासनाचे मोठे पुरस्कार जर मिळाले असतील तर ते जिल्ह्यामधलं 1 नंबरचं गाव असेल तर सतमाने गाव. मग याच्यामध्ये मला वाटतं कृषी रत्न पुरस्कार असेल शासनाचा, कृषी पंडित असेल, शेतीनिष्ठ असेल, डाळिंब रत्न असेल, आदर्श शेतकरी असेल, असे अनेक पुरस्कार माझ्या या सतमाने गावाच्या माय बापांना मिळाले. आणि म्हणून या सतमाने गावाचा अभिमान ह्या पूर्ण कसमादे पट्ट्याला आहे. आणि अशा ह्या चांगल्या गावाला MN ग्रीनफील्ड या काळा ऑइल तयार करणाऱ्या कंपनीची काळ्या अवदसाची दृष्ट लागली होती. यांचं आरोग्यही धोक्यात आलं होतं, भूगर्भातलं पाणी धोक्यात आलं होतं, यांचं पर्यावरणही धोक्यात आलं होतं, शासनाचे त्रास आणि दुसऱ्या पिढीचे लेकरं सुद्धा कमकुवत झाले असते. अशा प्रकारची दृष्ट लागली होती. आणि म्हणून हे सगळे मायबाप उदासीन होते. आणि ह्या उदासीन लेकरांना शेतकऱ्यांचा खरा कैवारी म्हणून तुम्ही पदरात घेतलं. ही आम्हा सगळ्या मालेगावकरांना अभिमानाची गोष्ट. जेव्हा हे माझ्याकडे आले, मी बिनपगारी फुलाधिकारी, मी काही तुमच्यासारखा विधान भवनामध्ये नाही, माझं कोणी ऐकत नाही. देवेंद्र फडणवीसचे डावे उजवे हात तुम्ही दोघींनी ती दखल घेतली आणि तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने तो विषय ठेवला. आणि ही काळा ऑइल तयार करणाऱ्या काळ्या अवदसाची दृष्ट उतरवण्याचं काम तुम्ही केलं. माझ्याकडे आलं, मी हा सगळा लवाजमा ऐकून घेतला. आणि मग मी याच्यावर काय करता येईल ते जे आलेलं आहे त्याच्यातच देखावा करणं, पत्र देणं, ह्यापेक्षा मी काय केलं, मी आणखीन काय करता येईल हे शोधलं.
आणि म्हणून मी जी नाशिकला पुण्याला देशामध्ये 2च केंद्र आहेत आणि ग्रीनफील्ड म्हणजे हरित लवादामध्ये केस टाकली आणि हरित लवादामध्ये नियम असे आहेत की महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारची कंपनी करायची असेल तर ती निर्जन ठिकाणी करावी, ती 9 किलोमीटर पासून तिच्या आसपास वस्ती नसावी, ती वस्ती नसताना त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत नसावे. इतकं दूषित पाणी निघतं, ते जर भूगर्भामध्ये गेलं तर यांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुद्धा खराब होतात. म्हणून इथे तलाव पण आहे, पाट कॅनल पण आहेत, यांच्या विहिरी पण आहेत आणि 3-3 किलोमीटरच्या आत 4-4, 5-5 गावं आहेत. तरी अशी ही कंपनी चालली. ही कशी चालली, कोणाच्या आशीर्वादाने चालली, हा संशोधनाचा भाग. महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिक उत्तर महाराष्ट्रामध्ये या कंपनीला परवानगी नाही. कारण ग्रीन झोन जिथे आहे, ग्रीन बेल्ट जिथे आहे, जिथे बागायती आहे, नाशिक, अंबड, MIDC सोडता उत्तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या कंपनीला परवानगी नाही. तरी इथे 2 कंपन्या चालल्या. हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे. आणि म्हणून यामध्ये तुम्ही लक्ष घातलं, तुम्ही ही धीट काढली आणि या सगळ्यांचं आरोग्य सांभाळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून जास्तीचा वेळ न घेता मी 2-3 गोष्टी या ठिकाणी ठेवल्या. आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही 12 बलुतेदारच्या 12 पकड जातींच्या आरक्षणाला धक्का न लावता जे जयललितांनी केलं त्यांच्या राज्यामध्ये, तशा पद्धतीने हे मराठ्यांचं जे काही वंचित आहे, काही अडचणी असतील तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे आरक्षण सक्सेस केलेलं होतं. ते सत्तेवर असताना कोर्टातही त्यांनी नेलं होतं. नंतर सरकार बदललं, त्या सरकारची जबाबदारी होती मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून देणं किंवा काय पूर्तता करणं, त्यांनी केलं नाही आणि म्हणून ते आरक्षण उडून पडलं. आणि आज सुदैवाने तुम्ही दोघं देवेंद्र भाऊंचे डावे उजवे हात आहेत, दोन्ही वाघ आहेत. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता ज्या मराठ्याला जमीन नसेल, ज्या मराठ्याला काही अडचणी असतील तर त्याच्यापेक्षा हा सर्वे करा की जे स्वर्गीय विलासराव देशमुखांनी ठेवले होते की ज्याला जमीन नसेल, ज्याला शासनाचं एखादा पेट्रोल पंप नसेल, रेशन दुकान नसेल, राखेल लायसन नसेल, त्याला नोकरी नसेल, त्याच्या घरामध्ये भूमिहीन असेल, अशा मराठा पाटलांना तरी याच्यामध्ये समाविष्ट करावं आणि त्या आंदोलनाला तुम्ही झालेले होते, तुम्ही याला पुनर्जीवन करावं अशी विनंती तमाम मराठी बांधवांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी. त्याच्याही पलीकडे जात कांद्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विषय ठेवला. कांदा आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये मी एकच सांगेल, वेळेचा अभाव न घेता 2024 कांदा आणि शेतकरी आणि शेतकऱ्यांचे शेती प्रश्न हे अतिशय जागृत आहे. खोत साहेब तुम्हालाही माहिती आहे, एकदा मनमोहन सिंगांचं सरकार होतं, कांद्याचे भाव थोडेसे वाढलेत, सोनिया गांधींनी कांद्याच्या मळा गाळ्यात घातल्या डॉक्टर साहेब आणि लोकांनी ते सरकार पाडलं आणि वाजपेयी सरकार बसवलं. आणि आता ही निवडणूक तोंडावर आली 2022-23 ची आणि त्यावेळेला कांद्याचा दुष्काळ होता आमच्या भागामध्ये, टँकरने पाणी वाटलं. काहींनी ड्रीपला या सतमानेमध्ये असतील कांद्याच्या शेवटच्या याला ड्रीपने टँकरने पाणी दिलं आणि इतक्या जवळ आल्यानंतर 2023ला 1 नोव्हेंबरला जो कांदा मस्तपैकी 3000वर पोचायला लागला त्याला अचानक रात्रीतनं बंदी केली आणि 1 नोव्हेंबर पासून तर डायरेक्ट 31 डिसेंबर 24 पर्यंत बंदी केली आणि शेतकऱ्याला कांदा उत्पादकाला मारून टाकलं. अशा प्रकारचं हे काही योग्य नाही. शेतकऱ्याला 2 पैसे मिळत होते आणि त्याच्यावर आणखी निर्यात बंदी केली. परिणाम असा झाला पाकिस्तानचा कांदा दुबईमध्ये 400 रुपये म्हणजे 18 दिगरला गेला म्हणजे 1 दिगर म्हणजे 22 रुपये, तो 400 रुपये केला गेला. पाकिस्तानच्या शेतकऱ्याला 135 रुपये भाव मिळाला. इथे याला 23-24 मिळत होता तर तो 5 आणि 6 रुपये विकला. आयात निर्यातीच्या धोरणावर तुम्ही मायबाप सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष तुमच्याकडे त्या कांद्याच्या बाबतीत बघावं. दुसरी कर्जमाफी, जो तो कर्जमाफी सांगतो, याच 2023-22ला सर 16 लाख कोटी रुपये 45 ते 46 व्यापाऱ्यांना माफ केले, उद्योजकांना सेटलमेंट केली. अरे 1 लाख कोटी जर माझ्या शेतकऱ्यांना दिले असते, नुसते 69,000 जी टीव्हीच्या मालकाला केलेत, 45-46 उद्योजकांना एवढी मोठी रक्कम 16 लाख कोटी तुम्ही माफ करतात. अरे 2 लाख कोटी जर शेतकऱ्यांना माफ केले असते तर पूर्ण महाराष्ट्र कर्जमुक्त शेतकरी झाला असता. या कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये आणि ते 16 लाख कोटी या 45-46 लोकांना माफ केलेत उद्योजकांना. मला वाटतं त्यांच्या सौभाग्यवती मतदानाला 25 भगिनी सुद्धा गेल्या नसतील. 1 लाख कोटी जर माझ्या शेतकऱ्यांसाठी माफ केले असते तर माझ्या शेतकरी राजाच्या सुना, मुलं, नात्र तो असे 5 कोटी मत तुम्हाला न मागता मिळाले असते. अशा प्रकारची परिस्थिती. आणि म्हणून कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हे कापूस आयात केला, तो कापूस 6,000, 7,000, 10,000 रुपये जातोय आणि ऑस्ट्रेलियामधून कापूस तुम्ही आयात केला त्यावेळेला
जो 10,000 11,000 रुपये कापूस जायचा आयत्या वेळेला ऑस्ट्रेलियामधून 2022 मध्ये 419 टन मागवला आणि 2023 मध्ये 5,151 टन मागवला आणि तो कापूस उत्पादक तिथेच मेला. नेपाळचा टमाटा मागवला, खोके उत्पादक टमाटा उत्पादक शेतकरी सगळे मेले. म्हणून आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये धोरण तुम्ही चांगलं ठेवावं अशी नम्र विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, वेळेचा भान ठेवत म्हणजे एकंदरीत सगळं हे जर बघितलं, उद्योजकांना जीएसटीचे कर बीर सगळं जर बघितलं तर म्हणजे खऱ्याला कस आणि कौदराला मस. त्यांच्याकडे मागण्या नाहीत, आंदोलन नाहीत, शेतकऱ्यांचे रस्ता रोको नाहीत. त्यांना तुम्ही 16 लाख कोटी माफ करता, इथे आंदोलन लाठीमार खातात, गोळ्या खातात, त्यांना माफ करत नाही. 20,000 कोटी रुपये फक्त पूर्ण देशाचं वीज बिल ते सुद्धा माफ केलं नाही. याच्या बाबतीमध्ये थोडस लक्ष द्यावं. आम्ही सगळे तुमच्या हाकेला आहे. मला चांगल्या चांगल्या पक्षांचे निमंत्रण आले. हा संजय देवरे इथे आहेत, हा समाधान ठोंबरे आता जरा रुसलेला फुगलेला आहे, नवीन जरा तो वेगळ्या वाटेवरचा प्रवासी होते, पण तो माझा नेता आहे. त्यांनी आत्मचिंतन करावं. त्याला 5 वर्षाच्या अगोदर काय दिवस होते ना आता काय आहे, आणि सगळं चिंतन करावं, आपल्या आत्म्याला विचारावं. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी 2-3 गोष्टी या ठिकाणी ठेवेन की आता रासायनिक खतांच्या बाबतीमध्ये जीएसटी जी आहे तर 5% जर सरसकट रासायनिक खतांना जर जीएसटी लावली त्याच्या रॉ मटेरियलला, तर या शेतकऱ्यांना रासायनिक खतं एकदम स्वस्तात आणि मस्त मिळतील. कारण इथला शेतकरी 10-10 लाख रुपये लिक्विड करतो. डॉक्टर बोलत होते, मी ऐकत होतो, सगळ्यात जास्त शेतकरी जीएसटी जर कोणी भरत असेल तर तो माझ्या सतमान्याचा आणि माझ्या कसमादे पट्ट्यातला आणि निफाड पट्ट्यातला. 20-20 लाखाचे बिल होतात रासायनिक खताचे, यांचे जीएसटी देतात किती? म्हणजे ह्याही गोष्टींचा विचार झाला पाहिजे. आता शासनाने केसीसी किसान क्रेडिट कार्डची मुदत वाढवली, 3 लाखावरून 5 लाखावर नेली. सगळ्यांनी शासनाच्या बाबतीमध्ये टाळ्या वाजल्या पाहिजे. म्हणजे 5 लाख रुपये तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड राहिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणाच्या टक्केवारीची घ्यायची गरज नाही. हे सरकारने चांगलं काम केलं. परंतु मागील कालखंडामध्ये निसर्गाचा म्हणजे अवेळीपणा, करोना या सगळ्यामध्ये बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी आहेत. त्याच्यामुळे त्यांना केसीसी कार्डचा, किसान कार्डचा लाभ घेता येत नाही. म्हणून आमची प्रमुख मागणी कर्जमाफी ती जर होत नसेल तर आम्ही सगळ्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने बाराबलुतेदारांकडून एक मागणी करतो की ती म्हणजे प्रभावी मागणी की जे शेतकरी अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे ते पुनर्जीवन करावं. त्यानंतर अल्पभूधारक पेक्षा जास्त जर जे काही शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त जे जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा कर्जाचा पुनर्रचना योजना राबवावी, जेणेकरून केसीसी किसान क्रेडिट कार्डचा सगळ्यांना लाभ होईल. दुसरी गोष्ट, 1998 पासून पुण्याजवळ राजगुरुनगर जवळ 300 एकर मध्ये कांदा आणि लसूण बियाणं उत्पन्नाचं एक संशोधन केंद्र आहे. आणि कांदा सगळ्यात जास्त टॉपचा आशिया खंडामध्ये तो कसमादेमध्ये पिकतो. होतं काय खोत साहेब, त्या सगळ्या संशोधन केंद्रामध्ये एकही कसमादेचा नाशिक जिल्ह्याचा प्रतिनिधी नाही. जो आहे त्याला कांद्याचं ज्ञान नाही, असतील तर त्या प्रकारचं, पण खरं कांद्याचं ज्ञान इथल्या बापड्या नाही. कसमादे मधले 2-3 प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी सगळ्या काही गोष्टी खऱ्या कांद्याचा उत्पादन खर्चाचा उहापोळ होईल. चाळ कशी असावी त्याचा उहापोळ होईल, निर्यात कशी असावी केव्हा असावी त्याचा ओरपूर होईल. तर म्हणून राजगुरुनगर जवळ 300 एकर मध्ये जे कांदा आणि लसूण संशोधन केंद्र आहे तिथे एखादा प्रतिनिधी घ्यावा. आणि माझ्या रमा काकांनी ह्या सगळ्यांनी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं, पहिले माझ्या सत्नाराला मान द्यावा असं मी म्हणेल. या ठिकाणी आमचा परिसर डाळिंब उत्पादक परिसर आहे आणि आता आमच्या मालेगावमध्ये हा उष्ण कटिबंध इतकं टेम्परेचर येतं, तो भरपूर जसं सनस्क्रीन क्रिकेटपटू वापरतात तशा प्रकारचं सनस्क्रीनचे सारखे कोटिंग होतील असे पेस्टिसाइड सुद्धा वापरतो. पण हाय 45-46 डिग्रीच्या तापमानामुळे डाळिंबाला चट्टे पडतात. 150 रुपये किलोचा डाळिंब व्यापारी फक्त निमित्त पाहतो, एवढं चट्ट राहिलं तर तो बाळीत फेकतो. 10 टन माल आला असेल तर 4 टन फेकून द्यावा लागतो. म्हणून क्रॉप कव्हर नावाची जशी ड्रीपची योजना होती, क्रॉप कव्हर म्हणून डाळिंबाला फळाला जे संरक्षण आहे ती नेट आहे. त्या नेटला जर सबसिडी मागता आली तर मागावी. आम्ही सगळे शेतकरी तुम्हाला निवेदन त्या ठिकाणी देऊ, हेही या ठिकाणी नमूद करतो. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु वेळेचं भान ठेवत या ठिकाणी थांबतो. म्हणून मराठा आरक्षण असेल, कर्जमाफी असेल, वीज बिलाच्या बाबतीत असेल, प्रतिनिधित्व असेल, हे तुम्ही अग्रगण्य आमचे मोठे भाऊ म्हणून प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मांडावेत, न्याय द्यावा. आम्ही तुमच्या हाकेशी कायम आहेत. मी गोपीनाथ मुंडे साहेबांचे तुम्ही 2-4 जण, पाशा पटेल असतील,
सदाभाऊ खोत असतील, मी तुमची सगळी हिस्ट्री, म्हणून मी तुमचा फॅन आणि तुमची बैलगाड्यावर मिरवणूक काढली होती. तुम्ही मला 2-3 वेळा सांगितलं की ह्या प्रक्रियेमध्ये या, मी अजून कुठल्या पक्षात गेलो नाही. बऱ्याच पक्षांचे मूळ पण आले, आताही मूळ आहे, पण मी तुम्हा दोघी तिघींच्या नेतृत्वामध्ये मी पक्षाचा विचार भविष्यामध्ये निश्चित करेल. तुम्ही आलात, तमाम शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो. तुम्हा दोघा मायबापांना भावी उज्ज्वल आयुष्यासाठी खूप खूप मोरपंखी शुभेच्छा देतो. आई जगदंबा तुम्हाला असंच लढवय्या वाघासारखं ठेवो, त्यासाठी आमचं आयुष्य तुम्हाला लागो आणि उत्तम आरोग्य लाभो अशी जगदंबे चरणी प्रार्थना करत इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे ह्याला जबाबदार आपण आहे. मी अनेक वेळा सांगितलं, आपण बोलायला शिकलं पाहिजे, प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. मी आज तुम्हाला सांगतो, इथं बंडू काका बोलले, बंडू काका तुमचं मार्गदर्शन भारी वाटलं. मी लय वर्ष झालं तुमच्याकडे येतोय, पण तुम्ही बी मुरडान मारायला तयार नाही. तुम्ही बी वाकून बघताय खिडकीतनं, ती घर कसं आहे, त्याचं हात कसं चाललं, या कुठल्या बी खिडकीतनं वाकून बघा. आज गेल्यावर त्याला लावून तुम्ही काका, तुम्हाला जर आमदार व्हायचं असेल आणि सामान्य माणसाचा प्रश्न तिथं मांडावा असं वाटत असेल तर तुम्ही शेतकऱ्याची बाजू घ्या, मैदानामध्ये या. मी काय काका येडा आहे का? मी 2दा आमदार झालो, मंत्री झालो. मला वाटत नाही का कुणाच्या तरी घरात कोठड्या घेऊन मुक्कामाला जावं? मी का गेलो नाही याचं कारण शरद जोशीच्या विद्यापीठामध्ये तयार झालेला मी विद्यार्थी आहे. मी शेतकऱ्याशी कधी प्रतारणा करणार. आता पडळकर लोक म्हणतात सदाभाऊ निळ्यात ओघात ह्यांचं कसं काय जमतंय, काय भानगड आहे ते असं बोलतं. त्याचं कारण आहे, गोपीचंद पडळकर हा विस्थापितांचा नेता आहे आणि प्रस्थापितांच्या छाताडावर पाय देतो, म्हणून आम्ही त्याच्या बरोबर आहे. काका लक्षात आलं का? त्यामुळं मी काकाला विनंती करतो, प्रचंड अभ्यास आहे, सगळं आहे, तुम्ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं नेतृत्वाची गरज आहे. मी काका तुम्हाला सांगतो, देवाभाऊ नावाचा माणूस मुख्यमंत्री झाला. आम्ही दोघं त्या माणसाच्या मागे काय, अरे 60 वर्ष राज्य कुणी केलं? 60 वर्ष या राज्यावर हुकूमत कुणाची होती? या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या शेतकऱ्याला, गावगाड्याला काय मिळालं? पवार साहेब मराठे होते, विलासराव देशमुख साहेब मराठे होते, पृथ्वीराज चव्हाण मराठे होते, अशोक चव्हाण मराठे होते, वसंतदादा पाटील मराठे होते. मग मराठा समाजाला का तुम्ही नाव घेतलं, का आरक्षण दिलं नाही? आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो मराठा समाजामध्ये जन्माला आला नाही, ज्यानं गब्बर सिंगाची टोळी उभा करून हा महाराष्ट्र लुटला नाही, साखर कारखाने बुडवले नाही, बँका बुडवल्या नाही, शिक्षण संस्था काढल्या नाही, असा देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस राज्यामध्ये सत्तेवर आल्यावर मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं. पहिल्यांदा दिलं, ते टिकवून दाखवलं. ज्याने घालवलं त्याच्या विरोधात आम्ही बोललो नाही. परत दिलं, परत टिकवून दाखवलं. मराठा समाजासाठी सारथी नावाची संस्था उभा केली. विद्यार्थ्यांना त्यामध्ये अनेक सवलती दिल्या. अण्णासाहेब पाटील महामंडळ उभा केलं. मराठा समाजाला रोजगार दिला, कर्ज दिली. एवढंच काय? ठीक आहे, केंद्राची योजना आहे,
किसान सन्मान योजना राज्याची आहे, त्याच धर्तीवरती योजना 12,000 यायला लागलं. त्याच्या पुढे जाऊन इथं माझी लाडकी बहीण आहे 1,500 रुपये यायला लागलं. अरे हे पैसा गावगाड्यात आलं, हे 60 वर्षात कधी आलं नव्हतं. एवढंच काय, पण 7.5 HP पर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय हा फक्त देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मी बंडू काका एवढं का सांगितलं, त्याच देवेंद्र फडणवीसचं नाव देवेंद्र देशमुख नाही पाटील असतं तर रुपया मिळाला नसता. त्याचं नाव फडणवीस आहे म्हणून मिळतंय. त्याचं आडनाव जर देशमुख पाटील असतं तर काय मिळालं असतं? द्राक्ष बागायतदार संघाचा संचालक सत्कार करा, डाळिंब बागायतदार संघाचा संचालक सत्कार करा, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक जेवढी हाणायची तेवढी हाणली त्याचा सत्कार करा. का काय हो फरक आहे? त्या माणसानं आज त्या माणसाला घरला का जातो? त्याचं कारण आहे, त्याचं आडनाव फडणवीस आहे म्हणून त्याला घरला जातो. पण मी आज या व्यासपीठावरनं सांगतो, गावगाड्यातला शेतकरी 12 फुलतेदार आणि माझ्यासारखा रयत मराठा हा देवाभाऊच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. कारण देवाभाऊ नावाचं व्यक्तिमत्व हे या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठ्याचं नेतृत्व करत आहे, 18 पगार जातीचं नेतृत्व करत आहे, 12 फुलतेदाराचं नेतृत्व करत आहे. कारण तो माणूस लॉबिंग करून राजकारणामध्ये उभा नाही, म्हणून आमच्यासारखी माणसं त्या माणसाबरोबर आहे. आणि म्हणून गोपीचंद पडळकर डरकाळी फोडतो त्यावेळी मी खांद्याला खांदा लावून का असतो? लय वर्ष तुम्ही आम्हानी तुडवलं या, आता तुम्हानी तुडवणारा कोणतरी तुमचा बाप उभा राहिला या. ही वस्तुस्थिती आहे काका. आम्ही दोघही फकीर माणसं. अरे आमच्याकडे काय होत? हा खानापूर आटपाडीमध्ये दुष्काळ भागातला एक शिक्षकाचा पोरगा प्यायला पाणी नाही. मी एका डोंगर माथ्याच्या बारक्याच्या कुशीमध्ये जन्माला आलेला शेतकऱ्याच्या पोटचा पोरगा, 2 एकर जमीन. पण अशा फटाण माणसांना या महाराष्ट्रामध्ये जर आमदार कुणी केला असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. बचाव साहेब, काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यानं माझ्यावर गुन्हा किती आहे? 263 गुन्हा होत. काय आम्ही पाकिट मारतो? अरे आम्ही उसाचं आंदोलन केलं, कांद्याचं केलं, कापसाचं केलं, दुधाचं केलं. आंदोलन आम्ही एका भागात करत होतो, पण महाराष्ट्रभर आंदोलन उभा राहिलं की तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमच्यावर गुन्हे दाखल केले. कोण होतो आम्ही? आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ नावाचा माणूस देव म्हणून उभा राहिला या. म्हणून या प्रस्थापितांना आम्ही आत येऊ देणार नाही. आणि म्हणून आम्ही दोघांनी, तुम्ही ज्यावेळी आमच्याकडे आला आणि आल्यानंतर बबन वगैरे सगळे कार्यकर्ते आले. एक दिवस माझी भेट नाही झाली, दुसऱ्या दिवशी आपण भेटलो. मुंबईला गाडीतनं बोलत आलो. बंडू नाना बबनराव ते मला एवढे सांगायला लागले की सदाभाऊ, तो कारखाना आमच्याकडे जो आलेला आहे, टायर जाळून ऑइल तयार करायचा, केमिकल कारखाना. मग आमच्या डाळिंबाच्या बागाचं कसं नुकसान होतंय? आमच्या गावातल्या महिलांनी कपडे उन्हात घातली तर काजळी येत्या. आमका एक म्हातार दमा लागून मेलं या. मग डाळिंब कुठं कुठं जात या. मग डाळिंबाची साईज काय असते या. आमची घरं कशी आहेत. आमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होत नाही, सोसायटीची होत नाही. 3 तास ते मला सांगत होतं. मला 7 माने गाव पाठ झालं, वावर पाठ झाली, डाळिंबाची शेतं पाठ झाली.
मला तुमची घरं पाठ झाली, एवढं पाठ झालं. त्याला म्हणलो आता तू तर गाडीतनं उतार, नाहीतर मी तर उतार. जर म्हणलं तू मुंबई पर्यंत आलं तर मी 100% पागल झाल्याशिवाय राहणार नाही. मग बबनराव म्हणला, भाऊ आम्ही एवढं प्रयत्न करतोया, पण ते ऑइल जो केमिकल कारखाना बंद व्हायला तयार नाही. आम्ही सगळ्यांच्याकडे जाऊन आलो, सगळे आम्हाला होईच म्हणते ती. त्याला म्हणलं आमदाराकडे गेला, खासदाराकडे गेला, अजून वर निवेदन दिले. मग काय सांगितलं? सगळे म्हणते ते चौकशी चालू आहे, बघतो आम्ही, तुमच्या पाठीशी आहे. मग मी बबनरावला म्हणलो ह्याच्यात काहीतरी गंमत आहे. मग बबनराव हुशार, त्यांच्यावर ते म्हणले सगळं गडी मॅनेज होते, ते तुमचं कसं आहे? मी बबनरावला सगळ्यांना म्हटलं तुम्ही योग्य ठिकाणी आलाय, आता तू शांत राहा, आता काम आमचं. मग आम्ही दोघं बसलो, पत्र तयार केलं, मुख्यमंत्र्याला दिलं. अधिवेशन चालू, खाली प्रश्न तिन्ही टाकला, वर मी टाकला. प्रश्न याच्या अगोदर तुमचा केमिकल फॅक्टरी कारखाना बंद झाला. म्हणजे खरं तर तुमचा आदर्श सरकारनं विशेष पुरस्कार या गावाला, रेग्युलर पुरस्कार मिळते ते वेगळे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आता गेल्याच्या नंतर विनंती करणार आहे की या गावाचा आदर्श महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाने घेण्याची आवश्यकता आहे. की ज्या निवडणुकामुळे घराघरामध्ये वाद निर्माण होतात ते वादच होणार नसतील तर याच्यापेक्षा दुसरा आदर्श गाव कुठला असेल असं मला वाटत नाही. माननीय शरद जोशी सरांची आठवण माननीय सदाभाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये काढली. आमचं इतकं नशीब नव्हतं की शरद जोशी सरांना आम्ही बघितलं नाही. शरद जोशी सरांच्या समोरासमोर भाषण ऐकायचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नशिबामध्ये योग आला नाही. परंतु जेव्हा जेव्हा सदाभाऊंच्या बरोबर आम्ही बसतो, जेव्हा शेतकरी त्यांचे चळवळीतले मित्र त्यांच्यासोबत जेव्हा बसतो, तर तेव्हा आम्हाला शरद जोशी साहेबांचा हेवा वाटतो की जो माणूस या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती व्हावी म्हणून, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अधिकारांचं संरक्षण व्हावं म्हणून, त्याचे हक्क त्याला मिळावेत म्हणून अखंड लढला, अखंड राबला. स्वतःच्या घरावरती तुळशी पत्र ठेवलं, स्वतःची पत्नी वारलेली आहे, तो निरोप आला तरी अधिवेशनामध्ये हा माणूस कार्यकर्त्याला सांगायला तयार नाही की माझी पत्नी मला सोडून गेली आहे, हे जग सोडून गेली आहे. का तर हे अधिवेशन फेल होईल, इथला कार्यकर्ता नाराज होईल, नर्वस होईल. जेव्हा अधिवेशन संपलं तेव्हा त्यांनी सगळ्या शेतकरी कार्यकर्त्यांना सांगितलं की शरद जोशी सरांच्या घरामध्ये अशी दुर्दैवी घटना घडली आहे. मी महाराष्ट्र सरकारकडे विनंती करतोय, मागणी करतोय महाराष्ट्र सरकारकडे, या महाराष्ट्रामध्ये शरद जोशींचा एक भव्य स्मारक व्हायला पाहिजे. ही मी आणि सदाभाऊ ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी करणार आणि मला ठाम विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री असेच संवेदनशील आहेत. त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांची फौज खूप मोठी आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आता जे बदल दिसत आहेत, आम्ही अनेक आंदोलने केली, अनेकांची भाषणं बघितली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या विजेचं बिल माफ झालं पाहिजे, विजेचं बिल माफ झालं पाहिजे. जाहीरनामे आले, निवडणुका झाल्या, परंतु कधी निर्णय होत नव्हता. तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊनी आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. हा क्रांतिकारी निर्णय आहे. 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ करणं हा क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतला. आता लाईट रात्रीची येते, 44,000 कोटी थकबाकी माफ करून टाकली. आज रात्री लाईट येते महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये. संध्याकाळी 6 वाजल्या का लाईट येते, 7 वाजता लाईट येते. रात्र दिवस शेतकरी राबतोय, दिवसभर शेतामध्ये काम करतोय आणि मग रात्री लाईट आली का शेतामध्ये जातोय. त्याला घरामध्ये थांबू शकत नाही. तो पाणी पाजायचं आहे, तिथं विंचू आहे, तिथं साप आहे, विषारी साप आहे, कधीतरी तार खाली पडली आहे, त्याच्यावरती शेतकऱ्याचा पाय पडला म्हणून त्याचा मृत्यू झाला.
कधी विहिरीमध्ये घसरून पडला पाण्यामध्ये, बघायला कोण नाही. सकाळी कळालं की शेतकरी रानामध्ये गेला होता, अजून घरी कसा आला नाही. जाऊन बघते चपल्या विहिरीवरती आहेत आणि आपला माणूस आतमध्ये बुडून मारलाय. कितीतरी असे प्रकरण येत आहेत. कधी कुणाला वाटलं नाही की रात्रीची लाईट आली पाहिजे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटलं की महाराष्ट्रातला माझा शेतकरी रात्री शेतीमध्ये पाणी पाजायला जातोय, त्याला दिवसा लाईट दिली पाहिजे. आनंदाची बाब अशी आहे की आता महाराष्ट्रातले 50% फिडर हे सोलार वरती करण्याचं क्रांतिकारी काम माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊनी केलाय. आणि 1 वर्षाच्या आतमध्ये महाराष्ट्रातले सगळे फिडर आता गायरान जमिनी, महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये सोलारचे मोठे प्रोजेक्ट उभा राहत आहेत. ज्या गावामध्ये गायरान जमीन नाही, ज्या गावामध्ये महाराष्ट्र शासनाची जमीन नाही, तिथं 50,000 रुपये एकरी भाड्यानं, वर्षाला 50,000 रुपये एकरी भाडं देण्याचा निर्णय घेतलाय. आणि तिथं आता हे सोलारचे सगळे प्रोजेक्ट उभा राहत आहेत. 1 वर्षाच्या आतमध्ये महाराष्ट्रातले शेतीचे सगळे फिडर हे सोलर वरती येत आहेत आणि तुम्हाला सकाळी 6 ते संध्याकाळी 6 लाईट शेतीतली देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होतंय. हा क्रांतिकारी निर्णय आहे की नाही सांगा तुम्ही? हा क्रांतिकारी निर्णय आहे मित्रांनो. माननीय काकांनी अत्यंत व्यवस्थितपणे, मी तर तुम्हाला आज पहिल्यांदाच भेटलोय, अत्यंत व्यवस्थितपणे तुम्ही निवडणूक पण अपक्ष लढली म्हणून तुमच्या भाषणामध्ये सांगितलं. मी आता माझं वय कमी आहे, पण लोकांना वाटतं गोपीचंद पडळकर असाच पुढारी झाला का? मी असाच पुढारी झालो नाही. मी विधानसभा 2009, विधानसभा 2014, लोकसभा 2019, लोकसभा 2019 आणि विधानसभा 2024 5 निवडणुका लढलेला कार्यकर्ता आहे मी. आणि त्यामुळे तुम्हाला माझी विनंती अशी आहे की सदाभाऊंनी तुम्हाला निमंत्रण दिलंय. सदाभाऊंच्याकडे जागा चांगली रिक्त आहे, एकदम बिंदास करता येते. नसेल तर आमच्याकडे जागा रिक्त आहे. ते पण मला कानात बोलत होते, डॉक्टर बच्चाव साहेब, एक तर गडी तिकडे घ्या नाही तर आमच्याकडे द्या. मला इथली राजकीय परिस्थिती माहित नाही. ही माणसं मी आजच पहिल्यांदा भेटलोय. परंतु तुम्ही ज्या पोटतिडकीनं भूमिका मांडताय तर तुम्ही मुख्य प्रवाहात येण्याची आवश्यकता आहे. तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्याचा फायदा लोकांना तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही योग्य ट्रॅक वरती असाल आणि तुमच्या सुद्धा शब्दावरतीच काम झालं पाहिजे. ना गोपीचंदला सांगायची गरज, ना सदाभाऊला सांगायची गरज. तसा योग्य निर्णय, इथली मला राजकीय परिस्थिती माहित नाही, पण तुम्ही तो योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कारण वेळ आपल्यासाठी थांबत नाही, वेळ आपल्यासाठी थांबत नाही. लोक आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्या बरोबर येतात आणि मग जेव्हा आपण सत्तेमध्ये नसतो, जेव्हा आपल्याला सहकारी मदत करणारे नसतात, तेव्हा लोक आपल्या लोकांचा अपमान खूप करतात. मी जेव्हा निवडणुकीमध्ये हरायचो तर तेव्हा आमच्या कार्यकर्ते दारात जाऊन फटाडे उडवायचे, लोक गप्प बसायचे, गुलाल घरामध्ये टाकायचे. आता करणार काय? आपल्या हातामध्ये काय नसतं, अपमानाशिवाय काय वाटायला येत नाही. आणि म्हणून तुम्ही तरुण आहात, तुम्ही यंग आहात, इथं चांगल्या पद्धतीने तुमचं काम आहे, तर नक्की तुम्ही योग्य विचार करावा. ही विनंती मी शेतकऱ्यांच्या वतीनं मी तुमच्याकडे करतो. कारण एक चांगला कार्यकर्ता हा पुढे गेला पाहिजे, टिकला पाहिजे आणि राजकारणामध्ये सुद्धा योग्य ठिकाणी आला पाहिजे, अशी आमच्या सर्वांची भावना आहे. मी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे, परंतु भाऊंच्या पाठीमागे मी असतो. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये भाऊंना प्रचंड नॉलेज आहे. त्यामुळं भाऊंची जी भूमिका आहे, आता परवा तुमचा कारखाना, भाऊ माझ्याकडे आले म्हणले असं कारखाना आहे, चला लगेच सही, आम्ही दोघं गेलो. सीएम साहेबांनी रिमार्क मारलं, पंकजाताईच्या खात्याच्या मंत्री आहेत, काम होऊन गेलं. तिकडे ईश्वरपूर नाव करायचं होतं इस्लामपूरचं, भाऊ म्हणले आपल्याला जाऊन आपल्याला प्रस्ताव द्यायचा आहे. मी आणि भाऊनी सही केली, माननीय मुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटलो. 2 महिन्याच्या आतमध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं. लोक अरे कसं काय झालं, काय झालं? अरे भाऊची तशी ताकद आहे आणि माननीय मुख्यमंत्री त्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयावरती, मग ते कांद्याचा विषय असेल, आता डाळिंबाचा विषय भाऊनी सांगितला, कृषी विद्यापीठ आपण बोलू नये. अरे परंतु जे आमच्या सातमाने गावातल्या शेतकऱ्याला कळतंय, रोग येऊ नये म्हणून नेमकं काय करायचं ते कृषी विद्यापीठातल्या तज्ञाला का कळत नाही. आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी आहे, जो सातमाने गावामधला आमचा शेतकरी आहे आणि जो प्रयोग करतोय याच माणसाला शास्त्रज्ञ म्हणून तिथं कृषी विद्यापीठात नेमणूक दिली पाहिजे. कशाला? तुमच्याकडे डिग्री आहेत म्हणून? डिग्री असून उपयोग काय? मी लहानपणापासून बघतोय बिब्या रोग आला, तेल्या रोग आला, अरे त्याचं औषध कसं येईना? HIV झालेल्या माणसाचं आयुष्य वाढायचं औषध आलं, कॅन्सर वरती आता लस आली, मग या बिब्यावर तेल्यावरच काय येईना? 20 वर्ष मग तेल्या आला, बिब्या आला, झाडून गेलं सगळं. अरे मग हे संशोधक तिथं नेमकं करतायत काय?
याचा ऑडिट कोण करतोय की नाही करत, आणि मग जर त्याचं ऑडिट होत नसेल तर असे गावामध्ये प्रयोग करणारे आमचे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांचीच नेमणूक तिथं करण्याची आवश्यकता आहे.